आज आपण देवाच्या वचनामधून पाहत असताना एका शीर्षकाखाली आपण थोडक्यात मनन करूया. अनुकारी आणि कित्तावा. अनुकारी आणि कित्तावा यासाठी आपण पवित्र शास्त्र थिस्सलुनीकरास पत्र, पहिले पत्र, अध्याय 1 आणि त्यातील वचन आपण 6 पासून तर 10 पर्यंतची वचने आहेत. आपण त्यावरती मनन करूया. तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे आला. आपण क्रमाने पुढे जाऊया. आपण 6 वचन वाचलेलं आहे. त्यामध्ये आपण पाहतो की तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला आहात. थिस्सलुनीकराची जी मंडळी आहे आणि त्या मंडळीतील जे विश्वासणारे आहेत, बंधुजन, बहिणी, सर्व हे अनुकरण करणारे झालेले आपण पाहतो. त्यांनी कोणाचं अनुकरण केलं तर या ठिकाणी पाऊल सांगतो त्या प्रकारे आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला आहात. आमचे म्हणजे पाऊलाचे. पाऊल माझे म्हणत नाही, तुम्ही माझे आणि प्रभूचे असं न म्हणता पाऊल आमचे म्हणत आहे. आमचे म्हणजे स्वतः पाऊल आणि पाऊलाच्या काळामध्ये जे देवाचे प्रेषित होते, जी सेवा करणारे लोक होते, त्यांचा थिस्सलुनीका येथील मंडळीने आदर्श घेतला, अनुकरण केलं. आणि थिस्सलुनीका येथील मंडळीने जे पाऊलाच्या सहकार्यांचं आणि त्या काळातील प्रभूच्या सेवकांचं अनुकरण केलं. पण महत्वाची गोष्ट, त्यांनी पाऊलाचं आणि त्याच्या सहकार्यांचं अनुकरण केलं. पण फक्त पाऊलाचं आणि त्याच्या सहकार्याचं अनुकरण केलं असं नव्हे, तर त्यांनी प्रभूचे अनुकरण केले. म्हणजे पाऊल आणि पाऊलाच्या बरोबरचे जे सेवक आहेत ते सर्व प्रभू येशूचे अनुकरण करणारे होते. आणि आपण देवाला धन्यवाद देऊया. आणि थिस्सलुनीका येथील मंडळीने या प्रभूच्या सेवकांचं आणि प्रभूचं अनुकरण केलं. आणि म्हणून आपण ख्रिस्ती जीवन जगत असताना आपला जो विषय आहे अनुकारी आणि कित्तेवा, तर आपण प्रभूच्या मार्गामध्ये चालत असताना जे प्रभू सारखं जीवन जगतात, प्रभूच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगतात, प्रभूच्या इच्छेप्रमाणे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे, वचनाप्रमाणे जीवन जगत आहेत, त्यांचं आपण अनुकरण केलं पाहिजे. त्यांचं आपण अनुकरण का केलं पाहिजे तर ते प्रभू येशूचे अनुकरण करतात. आणि म्हणून ही मंडळी जी आहे थिस्सलुनीका, ही मंडळी ही देवाच्या सेवकांचं आणि प्रभूचं अनुकरण करणारी अशी मंडळी होती. वचन 7, अशाने मासेदोनिया व अखया यातील सर्व विश्वास ठेवणारे यांना तुम्ही आदर्श झाला. आदर्श आणि कित्ता समानार्थी शब्द वापरतात. थिस्सलुनीका येथील विश्वासणाऱ्यांचं जीवन, ते जे देवाच्या सेवकांचं आणि प्रभूचं अनुकरण करणारे होते, ते अशा प्रकारे अनुकरण करणारे होते की त्याचा परिणाम असा झाला की ते मासेदोनिया व अखया ह्या प्रांतामध्ये ते आदर्श झाले. आणि विशेष गोष्ट आहे
की थेसलोनिका मंडळीतील एक कुटुंब आदर्श झालं नाही, थेसलोनिका मंडळीमधील एक बंधू आदर्श झाला नाही, तर पौल साक्ष देतो की थेसलोनिका मंडळी, थेसलोनिका मंडळीतील सर्व विश्वासणारे हे मासेदोनिया व अखया या प्रांतामध्ये आदर्श असे झाले. किती सुंदर चित्र आहे, किती आपण देवाला धन्यवाद दिले पाहिजे. आणि म्हणून आपण स्वतःविषयी आणि आपण ज्या मंडळीमध्ये आहोत त्या मंडळीसाठी आपण या प्रकारे प्रार्थना केली पाहिजे. देवा, आमची मंडळी आम्हाला ज्या प्रकारे थेसलोनिका मंडळीविषयी आम्ही वाचतो त्या प्रकारे आम्हाला इतरांसमोर ख्रिस्ताचा आदर्श ठेवण्यास तो आम्हाला सहाय्य कर. अंत्योक्या मंडळीविषयी सुद्धा आपण पाहतो, आपण तिकडे जाणार नाही प्रशिक्षणाच्या कृत्यामध्ये, तर त्या मंडळीतील विश्वासणाऱ्यांचं जीवन पाहून लोकांनी त्यांना ख्रिस्ती म्हटलं. आणि या ठिकाणी आपण पाहतो की थेसलोनिका मंडळीतील विश्वासणारे ते फक्त राहतात त्या गावामध्ये नव्हे, तर आजूबाजूच्या प्रांतांमध्ये ते आदर्श झाले. आपण सुद्धा आदर्श होऊ शकतो. आपल्यासाठी तो मार्ग आहे, उदाहरण आहे थेसलोनिका मंडळी. आपण केव्हा आदर्श होऊ? जेव्हा आपण प्रभूमध्ये चालणाऱ्या विश्वासणाऱ्यांचं, सेवकांचं आणि प्रभूचं अनुकरण करू. कारण दोघांचं एकच जीवन आहे. तेव्हा आपण प्रभूचे आदर्श असे होऊ. वचन 8 वाचूया आपण. मासेदोनिया व अखया यात तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली. इतकेच केवळ नव्हे, तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमानही सर्वत्र पसरले आहे. ह्यामुळे त्याविषयी आम्ही काही सांगावयाचे अगत्य नाही. या ठिकाणी आपण पाहतो की थेसलोनिका येथील विश्वासणारे हे मासेदोनिया अखया प्रांतामध्ये आदर्श झाले. आणि विशेष म्हणजे आम्हाला पाहायला भेटतं की त्यांच्याद्वारे काय म्हटले, मासेदोनिया व अखया ह्या तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे. पहा किती सुंदर चित्र आहे की हे विश्वासणारे जे आहेत त्यांच्यामुळे अखया, मासेदोनिया या प्रांतामध्ये प्रभूच्या वचनाची घोषणा झाली. ही मंडळी आदर्श ठरली. या मंडळीने मासेदोनिया आणि अखया प्रांतासमोर, सर्व विश्वासणाऱ्यांसमोर आणि आज आपल्या समोर सुद्धा आदर्श ठेवलेला आहे, उदाहरण ठेवलेलं आहे. कारण त्यांनी त्या भागामध्ये वचनाची घोषणा केली. आणि आपण प्रभूचे लोक असताना देवाची इच्छा आहे की आपण सुद्धा ज्या ठिकाणी आपल्याला ठेवलेलं आहे त्या ठिकाणी, म्हणजे फक्त त्या गावापुरते नव्हे, तर देवाने जी स्थानिक मंडळी आहे त्या स्थानिक मंडळीकडून जी अपेक्षा केलेली आहे ती ज्या ठिकाणी मंडळी आहे त्या ठिकाणी, तालुक्यामध्ये, त्या गावामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये, त्या राष्ट्रामध्ये आणि राष्ट्राच्या बाहेरपर्यंत मंडळीची साक्ष गेली पाहिजे. आणि आपण आपलं पाचारण आणि आपल्याकडून देवाची असलेली इच्छा आणि देवाने आपल्याला दिलेली आज्ञा याकडे आपण लक्ष ठेवून आपण या प्रकारे प्रभूचं कार्य केलं पाहिजे. तर ही मंडळी जी आहे ही प्रभूच्या वचनाची घोषणा करणारी
अशी मंडळी होती, असं आपण या ठिकाणी स्पष्टपणे पाहतो. आपण फिलिप्पीकरास पत्र 3 अध्याय आणि वचन 17 वाचूया. फिलिप्पीकरास पत्र 3 अध्याय आणि त्याचं वचन 17. फिलिप्पी 3:17. बंधुजन हो, तुम्ही सर्वजण माझे अनुकारी व्हा आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. पौलाने या ठिकाणी फिलिप्पी येथील विश्वासणाऱ्यांना मंडळीला जेव्हा पत्र लिहिलं तेव्हा पौलाने हे सांगितलं, तुम्ही सर्वजण माझे अनुकारी व्हा. या ठिकाणी पौलाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे, तुम्ही सर्वजण माझे अनुकारी व्हा. आणि एवढंच नव्हे तर काय म्हटलंय, आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. आणि या थेसलोनिका मंडळीने हे केलेलं आहे आणि आपणही तसं वागलं पाहिजे, केलं पाहिजे. आता वचन 9 जे आहे त्यामध्ये आपण पाहतो, वचन 8चा पुढचा भाग वाचतो. ह्यामुळे त्याविषयी आम्ही काही सांगवयाचे अगत्य नाही. मासेदोनिया अखाया प्रांतामध्ये देवाच्या वचनाची घोषणा या थेसलोनिका येथील मंडळीच्या द्वारे झाली आणि पौल म्हणतो, ह्याविषयी आम्ही काही सांगवयाचे अगत्य नाही. म्हणजे तुमची सेवा ही जाहीर आहे, जग जाहीर आहे. आणि अशा प्रकारे थेसलोनिका येथील मंडळीतील विश्वासणारे आणि मंडळीची सेवा आपल्याला पाहावयास मिळते. वचन 9. कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास. वचन 10. आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळला हे ते आपण होऊन आम्हाविषयी सांगतात. त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यातून उठविले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे. आता आपण या ठिकाणी पाहतो की पौल आणि त्याचे सोबती या ठिकाणी गेले, देवाच्या वचनाची सेवा केली. आणि विशेष करून वचन 10 मध्ये आपण असं वाचतो, त्याचा पुत्र येशू याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तीपासून कसे वळला हे ते आपण होऊन तुम्हाविषयी सांगतात. हे थेसलोनिका येथील देवाच्या प्रियजनांनो, विश्वासणाऱ्यांनो, मासेदोनिया आणि अखाया प्रांतातील लोक तुमच्याविषयी साक्ष देतात. काय साक्ष देतात? की प्रभू येशू याची स्वर्गातून येण्याची वाट पाहणारे असे थेसलोनिका येथील विश्वासणारे आहेत. थेसलोनिका येथील विश्वासणाऱ्यांनी त्या प्रांतामध्ये वचनाची घोषणा केली आणि त्यांचं जीवन पाहून इतर म्हणजे प्रांतातील जे लोक आहेत त्यांनी ते साक्ष देत आहेत. थेसलोनिका येथील मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहणारी मंडळी आहे. प्रभू येशू येत आहे, त्याची ती वाट पाहत आहेत, अशी त्यांच्याविषयी इतर प्रांतातील लोक साक्ष देतात, असं पौल म्हणत आहे. आणि किती सुंदर गोष्ट आहे प्रियांनो, जे विश्वासणारे आणि जी मंडळी प्रभूच्या येण्याची वाट आतुरतेने पाहत आहेत त्यांच्या जीवनाचा आत्मिक दर्जा नेहमी उंचावलेलाच असणार. परंतु ज्यांना असं वाटतं की प्रभू येशू येणार आहे पण ते गंभीर नाहीत, त्याची वाट पाहत नाहीत,
त्यांचं जीवन कोमट, थंड, निरुत्साही, जगिक गोष्टींनी भरलेलं असू शकतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची येण्याची आशा ही आमचा आत्मिक जीवनाचा आत्मिक दर्जा उंचावणारी आशा आहे. आणि म्हणून ही मंडळी प्रभूच्या असं म्हटलेलं आहे, प्रभू येशू याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास हे लोक विश्वासणारे वाट पाहत होते. आणि अजून त्यांच्याविषयी साक्ष आहे, तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळला, ज्याविषयी ते तुमच्याविषयी साक्ष देतात. थेसलोनिका येथील मंडळीचं परिवर्तन, थेसलोनिका येथील मंडळीतील विश्वासणारे सर्व मूर्तीपूजक होते, म्हणजे तारणाच्या अगोदर. परंतु जेव्हा ते प्रभूकडे आले तेव्हा त्यांनी मूर्तीपूजा पूर्ण बंद केली आणि ते वळाले. त्यांनी युटर्न मारला, त्यांनी त्या मूर्तीकडे पाठ फिरवली, ते देवाकडे वळाले. आणि त्याविषयी मासेदोनिया आणि अखया प्रांतातील लोक यांच्याविषयी साक्ष देत आहेत. प्रियांनो, आपण सुद्धा ख्रिस्ती जीवन जगत असताना आपल्या परिवर्तनाची साक्ष लोकांनी दिली पाहिजे. एवढं प्रभावी जीवन आपलं असलं पाहिजे. आणि विशेष वैयक्तिकरित्या आम्ही तेवढं प्रभावी जीवन जगलं पाहिजे. आमच्यात तेवढं परिवर्तन, आमचं आतूनही परिवर्तन झालेलं आहे. पण जग आतल्या गोष्टी कसं पाहिजे बरं, आत परिवर्तन झालेलं आहे. त्याचा पुरावा आहे बाहेरील जीवन, जे अंतःकरणात आहे तेच मुखवाटे निघणार, असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला. जर आमच्या जीवनात प्रभूने परिवर्तन केलेलं आहे, आमचं जीवन बदललं आहे, आम्ही नवी उत्पत्ती आहोत, आम्ही देवाची मुले आहोत, आम्ही नवीन कराराप्रमाणे देवाची या आत आम्ही आहोत, ते आम्ही बाहेरून दिसलो पाहिजे. आणि ते म्हणजे देवाच्या वचनाप्रमाणे आपलं आचरण असलं पाहिजे. आणि आपण पाहतो त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यातून उठविले व तो आपल्याला हवी क्रोधापासून सोडविणारा आहे. आणि पौल सांगत आहे की देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्यासाठी उठविलेला आहे, तो मरणातून उठलेला आहे. तर आपल्याला तो काय बरं, भावी क्रोधापासून सोडविणारा आहे. क्रोधापासून सोडविणारा आहे. कारण जे देवाच्या विरुद्ध वागतात त्यांच्या विरुद्ध देवाचा क्रोध प्रगट होणार आहे. देव न्यायाधीश आहे आणि सर्व पापी लोकांना तो दंड करणार आहे. परंतु आपण जे विश्वासणारे आहोत, आपण येशू ख्रिस्ताच्या द्वारे भावी क्रोधापासून सोडवले जाणार आहोत आणि तो सोडवणार आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. तर आपण या ठिकाणी थांबूया आणि एक छोटासा विचार, पण अतिशय महत्वाचा. आपण जे प्रभूचं अनुकरण करणारे विश्वासणारे आहेत, प्रभूचं अनुकरण करणारे सेवक आहेत, आपण त्यांचं अनुकरण केलं पाहिजे. आणि आमचं अनुकरण एवढं प्रभावशाली असलं पाहिजे तर आम्ही इतरांना, नवीन विश्वासणाऱ्यांना, मंडळीतील लोकांना, आजूबाजूच्या भागातील लोकांना उदाहरण कित्ता झालं पाहिजे. आणि जे कोणी आमचं अनुकरण करतील ते निश्चितपणे प्रभूचं अनुकरण असेल. एवढं उच्च पातळीचं जीवन आपल्याला आपल्याकडून देवाने अपेक्षित केलेलं आहे. त्याप्रमाणे जीवन जगण्यास देव आपल्या प्रत्येकाला जगण्यास सहाय्य करो आणि आपल्या सर्वांच्या द्वारे देवाच्या नावाचा गौरव व्हावा.